शतकात आपल्या कृतीतून वैज्ञानिक दृष्टिकोन महाराष्ट्रभर राबवणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाजी फुले, सावित्रीबाई फुले, जो समानतेचा अधिकार कुठल्याही धर्माने किंवा धर्मग्रंथाने या भारतीय नागरिकांना दिला नाही, तो समानतेचा अधिकार आपल्या राज्यघटनेतून प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरे संत गाडगेबाबा, आज ज्यांच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत, असे स्वातंत्र्य लढ्याचे अहिंसक आणि सशस्त्र दोन्ही लढ्याचे सरसेनापती महात्मा गांधी आणि या ठिकाणी उपस्थित गांधी समजून घेण्यासाठी उपस्थित सर्व माझ्या मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, आपला विषय मजबूती का नाम महात्मा गांधी. आपल्या इथं जेवढे काही लोक उपस्थित आहेत त्यांच्यापैकी एकही जण असा नसेल आतापर्यंत की ज्याने कधीतरी आयुष्यात आपल्या मजबुरी का नाम महात्मा गांधी असं म्हटलं नसेल. कधीतरी आपल्या शालेय जीवनात म्हणा, महाविद्यालयीन जीवनात म्हणा, कधीतरी आपल्या तोंडातून असा शब्द निघतो की मजबुरी का नाम महात्मा गांधी. एखाद्या भेकळ, नेभळट, भ्याड माणसाबद्दल जर असा शब्द वापरला तर आपण एकदा समजून घेऊ. पण एक असा माणूस, या जगातला सगळ्यात निर्भय माणूस, जगातला सगळ्यात निर्भय म्हणतो मी, अशा माणसाबद्दल जेव्हा मजबुरी हा शब्द वापरला जातो तेव्हा निश्चितच आपल्या मनाला वेदना होतात. ज्यांना गांधी कळलं आहे त्यांच्या मनाला तर निश्चितच होतात. या जगात 70 देशांमध्ये गांधींचे पुतळे आहेत. आताच अशोक कुमार पांडे सरांनी सांगितलं की मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, असं कोणतं शहर नाही मोठं जगातलं की ज्या ठिकाणी त्यांचा पुतळा नाही. एकट्या महात्मा गांधींवरती या जगात 1,08,000 पुस्तकं लिहिली गेली आहेत. 1,08,000 पुस्तकं. एवढी पुस्तकं या जगात कधीच कोणावर लिहिल्या गेली नाहीत. दुसरा नंबर आहे नेपोलियन बोनापार्टचा. या जगात 150 देशांनी त्यांच्यावरती, महात्मा गांधींवरती टपाल तिकीटं काढली आहेत. 150 देशांनी. या जगातल्या 600 युनिव्हर्सिटीज अशा आहेत ज्या ठिकाणी गांधी आणि गांधी विचार शिकवला जातो. 600 विद्यापीठं. मग मला सांगा, गांधींनी कोणाला जबरदस्ती केली हो की माझ्यावरती 1,08,000 पुस्तकं लिहा म्हणून? कोणाला जबरदस्ती केली देशांना की माझ्या पुतळे उभे करा, माझ्यावरती टपाल तिकीटं काढा, माझा अभ्यासक्रम शिकवा? मग 1,08,000 लेखकांना जर वाटतं की मी गांधींवरती पुस्तक लिहिलं पाहिजे, गांधींचा एक पैलू मी मांडला पाहिजे माझ्या पुस्तकातून, ही गांधींची मजबुरी आहे की त्या लेखकाची मजबुरी आहे? 70 देशांना जर असं वाटतं की आमच्या देशात गांधींचा पुतळा असला पाहिजे, त्यापासून आमच्या देशातल्या लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे, ही त्या 70 देशांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? 150 देशांना असं वाटतं की टपाल तिकीटं काढली पाहिजे गांधींवरती, ही त्या 150 देशांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? म्हणजे ज्या संघटनेने आयुष्यभर महात्मा गांधींचा द्वेष केला, त्या द्वेषातून महात्मा गांधींची हत्या घडून आणली, हत्या झाल्यानंतर आनंद साजरा करण्याकरता मिठाई वाटून आनंद साजरा केला, त्याही लोकांना प्रातस्मरणात गांधींचंच नाव घ्यावं लागतं. ही गांधींची मजबुरी आहे की त्या संघटनेची मजबुरी आहे? आपल्या देशाचे पंतप्रधान देशात कोणाचाही उदो उदो करत असो, बाहेर देशात गेल्यानंतर त्यांना मी गांधीच्या देशातून आलो हे सांगावं लागतं. ही गांधींची मजबुरी आहे की आपल्या पंतप्रधानांची मजबुरी आहे? पंतप्रधान पदाची शपथ घेण्याच्या अगोदर राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवरच डोकं टेकावं लागतं. ही महात्मा गांधींची मजबुरी आहे की पंतप्रधानांची मजबुरी आहे? मजबूर कोण आहे इथं? या जगातला सगळ्यात निर्भय माणूस, त्याचा एक छोटासा प्रसंग सांगतो. चंपारण्यातला प्रसंग आहे. बिहारमध्ये जेव्हा शेतकरी आंदोलनासाठी महात्मा गांधी गेले आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी उचलले, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम हा होता की इंग्रज जे त्या काळातले ब्रिटिश अधिकारी जे होते, इंग्रज जे होते, व्यापारी होते, ते लोक इथल्या शेतकऱ्यांना जबरदस्ती निळीची शेती करायला लावायचे. नीळ असते ना, त्याची शेती करायला लावायचे. आणि ते जे व्यापारी होते, जे नीळ विकत घ्यायचे कमी भावात, त्यांना निलावार म्हणायचे. ब्रिटिश होते सगळे लोक ते. आणि मग जसे गांधी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी तिथे गेले, त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी तिथे गेले, या लोकांचा त्रागा झाला खूप की हे कशाला इथं गांधी आले म्हणून. त्यातला एक निलावार असं म्हणतो की हा महात्मा गांधी जर मला कुठे एकटा भेटला ना, याला मी गोळ्या घालून ठार मारीन म्हणून. हे महात्मा गांधींच्या कानावर जातं. महात्मा गांधी रोज सकाळी 5:30 वाजता उठणारे, त्या दिवशी रात्री 3 वाजता उठतात, तयार होऊन चप्पल घालून
शेजारच्या गावात जातात, ज्या ठिकाणी तो निलावर राहतो त्याच्या घरी जाऊन पहाटे 4 वाजता 3:30-4 वाजता त्याचं दार ठोठावतात. तो एवढ्या रागात बाहेर येतो की एवढ्या सकाळी कोण आलं इथं. तो बाहेर येतो, तो म्हणते काय आहे, तो म्हणते मी गांधी आहे आणि मी काय करू, मला लोक सोडत नाहीत एकटं, दिवसभर माझ्यासोबत कोणी ना कोणी असते आणि माझ्या असं कानावर आलं आहे की तुम्ही प्रतिज्ञा केली की हा गांधी जर मला कुठंतरी एकटा भेटला ना तर याला मी गोळ्या घालून ठार मारीन म्हणून, तर मी एकटा त्याच्यासाठी तुमच्या समोर आलो आहे, मला गोळ्या घाला आणि तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा. एवढा निर्भय माणूस. जगात ज्याच्यावरती 6 हल्ले झाले, जीवघेणे हल्ले झाले 6 वेळा, ज्याचे 5 हल्ल्याचे कागदोपत्री पुरावे आजही उपलब्ध आहेत, जगात 5 वेळा जीवघेणे हल्ले झाल्यानंतरही सुरक्षा न स्वीकारणारा, आणि आज कुठंतरी शेतकरी आंदोलक या पुलाच्या तिकडून उभे आहेत, आंदोलन करून राहिले, आणि पुलाच्या याच टोकावरून गाडी पलटून आणणारे आणि भगवान का शुक्र आहे की मग जिंदा बच के आ गया म्हणणारे आपले पंतप्रधान. आणि अशा माणसाबद्दल तुम्ही जसा शब्द विचारता मजबुरी, आणि त्यांच्यावरती मग गांधींना बदनाम करायचा. तर त्यांनी काय केलं की जसं मग सांगितलं की पांडे सरांनी सांगितलं की एक प्लॅन त्यांनी तयार केला. आंबेडकरवादी जे आहेत त्यांना गांधींपासून दूर करायचं म्हणून सांगायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात शत्रुत्व होतं. युवकांना त्याच्या बाजूला करायचं आहे, गांधींच्या दूर न्यायचं आहे म्हणून सांगायचं की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी काहीच केलं नाही. ब्राह्मणांच्या मनात महात्मा गांधींबद्दल द्वेष भरायचा म्हणून काय सांगायचं की महात्मा गांधी मेले नसते तर ब्राह्मणांची घरे जळाली नसती. किती द्वेष आहे मला सांगा तुम्ही. महात्मा गांधींनी आत्महत्या केली का, स्वतःला गोळ्या मारून घेतल्या का, फाशी घेतली का. अरे गांधींना मारलं ना, नथुराम गोडसेने गोळ्या घालून गांधींना मारलं. नथुराम गोडसेजवळ 2 ऑप्शन होते, गांधींना गोळ्या घालणे न घालणे, गांधींना मारणे न मारणे. पण एका 80 वर्षाच्या म्हाताऱ्याजवळ 3 गोळ्या खाल्ल्यानंतर मरण्याशिवाय काय ऑप्शन होतं दुसरं. मग नथुराम गोडसेनं जर गांधींना मारलं नसतं तर ब्राह्मणांची घरं जळाली नसती असं नाहीत म्हणत ते. ते काय म्हणतात, गांधी मेले नसते तर ब्राह्मणांची घरं जळाली नसती. असा टप्प्याटप्प्यानं एक एक वर्ग डोळ्यासमोर ठेवून गांधींच्या दूर न्यायासाठी एक एक आरोप गांधींवरती ठेवला गेला. आणि हे आरोप जे मी माझ्याही मनात होते काही वर्षांपूर्वी, मला वाटलं की आपण काही शोधावे. त्यातून माझ्या हाती जे काही लागलं मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. मी प्रश्नात मग एका जणांनी विचारला की भगतसिंगांच्या फाशीचा प्रश्न विचारला, तिथूनच आपण सुरुवात करूया की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी काहीच केलं नाही. हा आरोप जे लोक करतात, अशोक कुमार पांडे सर तेच सांगतात, मी नेहमी सांगत राहतो की आपण आता कोणीतरी आपल्याला प्रश्न विचारला की आपण एकदम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहतो आणि असं उत्तर द्यायला लागतो एकदम. आता आपण प्रश्न विचारणं सुरू केलं पाहिजे, उत्तरं देणं बंद केलं पाहिजे. महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी ब्रिटिश सरकारला 6 पत्र लिहिली, 6. ती आजही उपलब्ध आहेत, 6ही पत्र. ज्यांना कुणाला वाचायचे असतील ते गांधी तीर्थ जे आहे जळगावचं, त्या ठिकाणी जाऊन ते पत्र सगळे वाचू शकतात. मी माझ्या पुस्तकात एक पत्र दिलं आहे. ब्रिटिश सरकारला 6 पत्र लिहिली, लॉर्ड आयर्विनसोबत अनेक तास चर्चा केली. शेवटी लॉर्ड आयर्विन चिडले महात्मा गांधींवरती, आणि काय गांधी तुम्ही हे लावलं, भगतसिंग म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक, तो हिंसा करणारा, तुम्ही अहिंसक लढ्यावाले, तुम्ही कशाला त्याची बाजू घेताय, त्याच्यासाठी कशाला माफी मागताय तुम्ही. गांधींनी समजावून सांगितलं की तुम्ही जर भगतसिंगांना, सुखदेव राजगुरू या युवकांना जर तुम्ही फाशी दिली तर जनतेचा जनक्षोभ जो आहे तो उफाळून येईल, संताप होईल जनतेचा, तुम्हालाही त्रास होईल त्याचा. पण हे लॉर्ड आयर्विन चिडल्यावरती गांधींनी सांगितलं की जरी त्यांचा लढा हिंसक असला, माझा अहिंसक असला, तरी आमचा जो रस्ता आहे ते माझ्यापेक्षा तसूभरही कमी देशभक्त नाहीत. रस्ता वेगळा आहे आमचा, पण देशभक्ती आमची सारखीच आहे. आणि लॉर्ड आयर्विननी आपल्या आत्मचरित्रात असं लिहून ठेवलं की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी एकाच माणसानं सगळ्यात जास्त प्रयत्न केले, तो म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होता. पण आमचे हात प्रशासनाने बांधलेले होते, त्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही.
कारण की त्यावेळेस ICS अधिकारी होते, तसे IAS अधिकारी आहेत आपले प्रशासन सांभाळतात, तसे ICS अधिकारी होते. आणि अर्ध्या जगावर जे म्हणतात ब्रिटिशांचं राज्य होतं तिथे सगळे ते ICS अधिकारी ब्रिटिश अधिकारी होते, ब्रिटिश युवक होते. आणि त्यांनी सांगितलं होतं, भगतसिंगांनी काय केलं होतं, तर एक इंग्रज अधिकारी मारला होता. मग या सगळ्या ICS अधिकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहिलं की तुम्ही जर आमच्यासारख्या अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या, आमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा खून करणाऱ्या भगतसिंगाला जर फाशीची शिक्षा माफ करणार असाल, सूट देणार असाल, तर आम्ही सगळे सामूहिक राजीनामे देऊ. तुमचं प्रशासन तुम्ही बघत बसा काय आहे. आणि ब्रिटिश सरकारचा नाईलाज झाला, फाशी देण्यात आली. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा गांधींनी प्रचंड प्रयत्न केले. स्वतः सुभाषचंद्र बोसांनी 1942 अँड इंडियन स्ट्रगल नावाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकात सुभाषबाबू असं म्हणतात की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी गांधींनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना तोड नाही, हे सुभाषबाबू म्हणतात. स्वतः भगतसिंगांचे सहकारी सचिंद्रनाथ सन्याल यांनी भगतसिंगांचं चरित्र लिहिलं सरदार भगतसिंग नावाचं. त्यामध्ये सचिंद्रनाथ सन्याल असं म्हणतात की गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांची माहिती या जगाला झाली नाही, याबद्दल मला खंत वाटते. आणि त्या पुस्तकात त्यांनी गांधींनी काय काय केलं हे दिलेलं आहे. आणखी कोणता पुरावा पाहिजे तुम्हाला की महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काय केलं म्हणून? आता आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की जे लोक हा प्रश्न उचलतात, हा प्रश्न आपल्याला विचारतात की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी काय केलं, त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की महात्मा गांधींची भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी तुमच्या संघटनेच्या लोकांनी, नेत्यांनी तुम्ही काय केलं म्हणून. हिंदू महासभा होती त्यावेळेस RSS होती, का बरं RSSचे लोक काही बोलले नाही? आणि मी अत्यंत जबाबदारीने एक वाक्य नेहमी व्याख्यानात बोलत असतो की भगतसिंगांना फाशी व्हावी यासाठी हेडगेवारांची मूकसंमती होती म्हणून. अत्यंत जबाबदारीने बोलतो मी. आणि हे जर माझं वाक्य तुम्हाला खोडून काढायचं असेल तर तुम्हाला त्यांचे प्रयत्न दाखवावे लागतील, हेडगेवारांचे म्हणा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणा किंवा हिंदू महासभेचे म्हणा. एक असा प्रयत्न दाखवून द्या की यांनी एखादं आंदोलन उभं केलं, एखादा अर्ज दिला ब्रिटिश सरकारला, एखादा सत्याग्रह केला की भगतसिंगांना फाशी देऊ नका म्हणून. हेही जाऊ द्या, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तिघांना फाशी दिल्यानंतर हे वाईट झालं, ही जी घटना घडली ही वाईट घडली, एवढंही म्हणायची ज्यांची हिंमत नाही ते लोक आपल्याला प्रश्न विचारतात की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी गांधींनी काय केलं म्हणून. त्यामुळे याच्यानंतर जर कोणी असा प्रश्न विचारला तर पटापट त्यांना आपण प्रतिप्रश्न केला पाहिजे की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी तुमच्या संघटनेच्या, तुमच्या पक्षाच्या लोकांनी, नेत्यांनी काय केलं हे पहिले तुम्ही सांगा. आणि जर भगतसिंगांना जी काही फाशी झाली ती जर काँग्रेसवाले किंवा गांधी, नेहरू हे कोणी थांबू शकत असते तर एक गोष्ट लक्षात घ्या, 23 मार्च 1931ला भगतसिंगांना फाशी झाली, 23 मार्च 1931ला. आणि 26 मार्च 1931ला लाहोरला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्यात भगतसिंगांचे जे वडील आहेत किशन सिंग, सरदार किशन सिंग, हे स्वतः हजर होते तिथं, ते काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले होते. जर त्यांच्या मुलाच्या मृत्यूला हे लोक जबाबदार असते ते कधी झाले नसते, काँग्रेसच्या अधिवेशनात कधी झाले नसते. भगतसिंगांनी शेवटच्या काळात सांगितलं प्राणनाथ मेहतांना, जे त्यांचे न्यायालयीन सल्लागार होते, त्यांना सांगितलं की प्राणनाथ मेहता असं बोलले की मला वाईट वाटते तुमच्या लोकांना फाशी होत आहे, माझा असा एक सल्ला आहे तुम्हाला की तुम्ही या फाशीच्या शिक्षेतून तुम्हाला माफी मिळावी म्हणून एक ब्रिटिश सरकारला अर्ज लिहा म्हणून. आता सुखदेव, राजगुरू दोघे जण चिडले की अरे हे काय बोलता तुम्ही, आम्हाला माफी अजिबात नको, काही गरज नाही, आम्हाला फाशीवरच जायचं आहे. भगतसिंगांनी शांत डोक्यानं सांगितलं प्राणनाथ मेहतांना की जा, तुम्हाला जो वाटते, जशा पद्धतीचा अर्ज वाटते तशा पद्धतीचा अर्ज लिहून आणा. प्राणनाथ मेहतांनी एक अर्ज आणला लिहून, तो भगतसिंगांच्या समोर ठेवला. भगतसिंगांनी सांगितलं की हा अर्ज तुमच्याच खिशात ठेवा. भगतसिंगांनी स्वतःच्या खिशातून एक अर्ज काढला. अर्ज काय होता तो? भगतसिंगांनी लाहोर सेंट्रल जेलचे जे अधीक्षक होते, सुप्रिटेंडंट होते, त्यांच्या मार्फत लाहोरच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं, ब्रिटिश गव्हर्नरला, की आम्हाला युद्धकैदी समजावं, युद्धबंदी समजावं आणि आम्हाला फाशी देऊ नये, आम्हाला बंदुकीच्या गोळ्यांनी उडवावं.
हे होते भगतसिंग. भगतसिंगांची इच्छा नव्हती की आम्हाला फाशीची शिक्षा आमची माफ व्हावी म्हणून. जेव्हा त्यांच्या वडिलांनी प्रयत्न केला, वडिलांना अत्यंत कठोर शब्दात त्यांनी एक पत्र लिहिलं आहे की असा प्रयत्न आता केला तुम्ही, हे चूक केली, पुन्हा अशी चूक करू नका तुम्ही म्हणून. ते पत्र मी माझ्या पुस्तकात दिलेलं आहे. पण भगतसिंगांना काय, हे लोक काय करतात की भगतसिंग, जे युवक आहेत, जे भगतसिंगांना मानतात, भगतसिंगांना आयकॉन मानतात, त्यांना भगतसिंग तर पाहिजे, पण भगतसिंगांचे विचार नको आहेत त्यांना. भगतसिंगांबद्दल या लोकांना कळवळ आहे का? जे लोक असा प्रश्न विचारून राहिले की भगतसिंगांची फाशी माफ केल्यासाठी गांधींनी काय केलं, त्यांना भगतसिंगांबद्दल कळवळ आहे का? ते भगतसिंगांच्या विचाराचे आहेत का? भगतसिंग म्हणजे कम्युनिस्ट माणूस, कट्टर नास्तिक माणूस. त्यांच्याबद्दल, भगतसिंगाबद्दल अजिबात या लोकांना कळवळा नाही. त्यांना भगतसिंगांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आहे आणि नेम कुठं धरायचा आहे? महात्मा गांधींवरती. दुसरा एक प्रश्न मग त्यांनी विचारला फाळणीबद्दलचा. भारताची जी फाळणी झाली त्याच्याबद्दल महात्मा गांधींना दोषी धरले जाते. मला एक प्रयत्न दाखवून द्या, महात्मा गांधींचा एक प्रयत्न, ज्या प्रयत्नातून तुम्हाला असं वाटते की या माणसाला आपल्या देशाची फाळणी पाहिजे होती म्हणून. एक प्रयत्न दाखवून द्या. विरोधकांचे 1000 प्रयत्न आहेत, लिखित स्वरूपात, पुराव्याच्या रूपात आजही उपलब्ध आहेत की फाळणी झाली पाहिजे, फाळणीला पोषक वातावरण निर्माण झालं पाहिजे. यासाठी हिंदू महासभा, RSS, मुस्लिम लीग हे सगळे प्रयत्न करत होते. पण महात्मा गांधींचा एक प्रयत्न दाखवून द्या तुम्ही, ज्या प्रयत्नातून तुम्हाला असं वाटते की त्यांना फाळणी पाहिजे होती. त्यांनी पूर्ण प्रयत्न केले की फाळणी व्हायला नको. त्यांनी शेवटी मोहम्मद अली जिनांनाही अशी ऑफर दिली, या अखंड भारताचे तुम्ही पंतप्रधान बना, काय त्या तुकड्याचे पंतप्रधान बनता. पण मोहम्मद अली जिनांच्या लेखी एका स्वतंत्र राष्ट्राचा निर्माता होणं, नवीन राष्ट्राचा निर्माता होणं हे जास्त महत्त्वाचं होतं. त्यांच्या काही अटी होत्या, त्या अटी मान्य करण्यासारख्या नव्हत्या. आणि ज्यावेळेस फाळणी झाली, ती फाळणी झाल्यानंतर राम मनोहर लोहियांनी लिहून ठेवलं आहे की सेवाग्राम आश्रमचीच गोष्ट आहे, आपण इथंच आपलं कार्यक्रम सुरू आहे. याच ठिकाणी महात्मा गांधी, लोहियाजी हे सगळेजण उपस्थित होते. खान अब्दुल गफ्फार खानही उपस्थित होते. आणि या ठिकाणी नेहरू आणि पटेल आले. दोघांनी महात्मा गांधींना सांगितलं, बऱ्याच वेळचे सगळेजण खाली माना घालून उभे होते. आणि नेहरू आणि पटेलांनी सांगितलं की बापू, हा जो काही नरसंहार होऊन राहिला आहे आपल्या इथं, जो काही दंगे भडकले आहेत हिंदू मुस्लिम, जे भावाभावाचं रक्त वाहून राहिले आहेत, हा नरसंहार आमच्याच्याने आता बघितला जात नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी काय केलं की फाळणीच्या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आम्ही फाळणी मान्य करून आलो आहोत इथं, त्याच्यावरती स्वाक्षऱ्या करून आलो आहोत इथं. गांधींना धक्का बसला. गांधी बोलल्यावर हे काय बोलता तुम्ही? त्या माउंट बॅटनला सांगा की हा म्हातारा ऐकत नाही, मला एक शेवटचा प्रयत्न करून पाहू द्या फक्त. पण हे सगळेजण खाली माना घालून उभे होते. महात्मा गांधींना कळलं की आता काहीच होऊ शकत नाही याच्यात. लॉर्ड माउंट बॅटननी इथून गेल्यानंतर इंग्लंडच्या म्हणजे लंडनच्या आपल्या सभागृहात जेव्हा भाषण दिलं की आम्ही इथं काय पराक्रम केले, त्या भाषणात माउंट बॅटन असं म्हणतात की या फाळणीला फक्त एकाच माणसाचा विरोध होता, तो होता मोहनदास करमचंद गांधी. त्याला आम्ही फाळणीपासून दूर ठेवलं. दोन्ही मेनन बंधूंना आम्ही पटवलं. त्यांना सांगितलं की नेहरू आणि पटेलांना तुम्ही हे समजावून सांगा. त्या दोघांच्या स्वाक्षऱ्या होत्या याच्यावरती. आणि महात्मा गांधींना आम्ही या फाळणीच्या करारापासून दूर ठेवलं. आणि त्यांनी हे भाषणात दिलं नाही, त्यांनी आत्मचरित्रातही लिहून ठेवली आहे गोष्ट माउंट बॅटननी. नाईलाज झाला. गांधींनी प्रयत्न केले की फाळणी व्हायला नको. आता एक प्रसंग लक्षात घ्या तुम्ही की एक युद्ध होऊन राहिलं एखाद्या ठिकाणी, एका जागी एक युद्ध होऊन राहिलं. त्या ठिकाणी राजा आहे, राजाच्या सोबत त्याचा बॉडीगार्ड आहे, ज्याला आपण अंगरक्षक म्हणतो. राजा युद्धात गेला, उतरला आणि राजा मारला गेला त्या युद्धात. प्रसंग लक्षात आला तुमचा की एक राजा आहे, राजा युद्धात गेला, त्याच्यासोबत एक बॉडीगार्ड आहे, तो राजा त्या युद्धात मारला गेला. या प्रसंगाचं वर्णन आपण 2 प्रकारानं करू शकतो. 2 प्रकारे. एक, अंगरक्षकानेच राजाला मारले, अंगरक्षक सोबत होता त्याच्या, शत्रूंनी मारलं. अंगरक्षकानेच राजाला मारलं आणि अंगरक्षक राजाला वाचवू शकला नाही. अंगरक्षकानेच राजाला मारलं आणि अंगरक्षक राजाला वाचवू शकला नाही. या 2 वाक्यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक आहे महात्मा गांधींनीच फाळणी केली आणि महात्मा गांधी फाळणी वाचवू शकले नाहीत. त्यांनी प्रयत्न केले पूर्ण. फक्त
मुस्लिम लीगला काय पाहिजे होतं? मुस्लिम राष्ट्र पाहिजे होतं, पाकिस्तान पाहिजे होतं. हिंदू महासभा RSSला काय पाहिजे होतं? हिंदू राष्ट्र पाहिजे होतं. एकटे महात्मा गांधी होते ज्यांना हे सर्व धर्म समभावाचं, धर्मनिरपेक्ष असलेलं हा भारत नावाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र पाहिजे होतं. एकटे महात्मा गांधी होते फक्त. मग अखंड हिंदू राष्ट्राचा विषय निघाला. अखंड हिंदू राष्ट्र म्हणजे काय? तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूटान सगळे मिळून एक. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज आपल्या देशात 14.5% मुस्लिम आहेत. किती आहेत? 14.5%. 80% हिंदू आहेत आणि 5.5% इतर सर्व लोक आले. 14.5% मुस्लिम. जर आपल्या देशाची फाळणी झाली नसती तर आज आपल्या देशात 40% मुस्लिम असते. 40%. आज आपल्या देशातलं जे काही सरकार आहे इथं दिल्लीत बसलेलं ते 37%, मागच्या वेळेस, आता यावेळेस मला वाटते 33% काहीतरी मतं घेऊन बहुमतात आलेलं सरकार आहे. 33 ते 37% याच्या दरम्यानचं बहुमतातलं सरकार आहे. 40% आपल्या देशात मुस्लिम असते. हे 14.5% मुस्लिम आहेत, त्यांना ज्यांना सहन होत नाहीत त्यांना 40% मुस्लिम सहन होतील? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं आहे की मी ईश्वर वगैरे अजिबात मानत नाही, ईश्वराचा आशीर्वाद मानत नाही. पण ही जी भारताची फाळणी झाली हा मला ईश्वराचा आशीर्वाद वाटतो या भारतावरती, नाही या देशातल्या हिंदूंवरती. कारण जर ही फाळणी झाली नसती तर या देशातल्या हिंदूंना कायम मुस्लिमांच्या दयेवर जगावं लागलं असतं. 40% मुस्लिम म्हणजे सगळ्या, नोकरीपासून तर राजकीय आरक्षणापासून, सामाजिक आरक्षणापासून 40% आरक्षण. हे लोक समजून घेणार नाहीत. हे सांगणार फक्त की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. बरं, कोणतं हिंदू राष्ट्र पाहिजे? संविधान बदलायचं आहे, ठीक आहे, मान्य आहे. सांगा आम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानातून जे काही दिलं आहे त्याच्यापेक्षा जास्त काय देणार आहात तुम्ही? त्याच्यापेक्षा जास्त देणं सोडा, जे आहे तेही काढून घेत आहेत हे लोक. जास्त काय देणार आहेत? पण हिंदू राष्ट्राचे ज्या काही संकल्पना आहेत त्यांचे जे विचार आहेत ते समोर स्पष्टपणे मांडत नाहीत. आम्ही अनेकदा असं बोलतो की तुम्हाला कोणतं हिंदू राष्ट्र पाहिजे, नेमकं आजचं राष्ट्र आणि हिंदू राष्ट्र याच्यात नेमका काय फरक आहे, तुमच्या कोणत्या तरतुदी आहेत ह्या तुम्ही एकदा जनतेसमोर मांडा आणि जनतेला निर्णय घेऊ द्या कोणतं राष्ट्र त्यांना पाहिजे म्हणून. पण ते यासाठी हे गोष्टी मांडत नाहीत कारण त्यांना माहिती आहे आम्ही जर आमचे अजेंडे मांडले तर आमच्यासोबत जे आज लोक आहेत ते सोबत राहणार नाहीत. बरं, हे लोक काय करत होते ज्या वेळेस फाळणी होत होती? तुम्हाला जर असं वाटते की महात्मा गांधींनी फाळणी केली आणि फाळणी त्या काळात थांबवल्या जात होती, असा काहीतरी उपाय होता की त्याच्यामुळे फाळणी थांबली असती, मग तुम्ही का बरं सांगितलं नाही महात्मा गांधी, नेहरू, पटेल, आझादांना? किंवा तुमच्या संघटनांनी का बरं प्रयत्न केले नाहीत लोकांमध्ये जाऊन की हे फाळणी थांबली पाहिजे म्हणून? हा उपाय आहे, हा उपाय जर केला तर फाळणी थांबू शकते. हे लोक काय करत होते? आता ऐका, हे लोक काय करत होते? डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी पत्र लिहिलं पटेलांना. डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हणतात की मला अशी माहिती मिळाली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक मुस्लिमांचा वेश परिधान करून हिंदू मोहल्ल्यात जाऊन हल्ला करतात आणि पळून येतात, आणि हिंदू मोहल्ल्यात जाऊन मुस्लिमांचा वेश परिधान करून हिंदू मोहल्ल्यात जातात, तिथून पळून येतात, जेणेकरून दोन्ही धर्मांमध्ये दंगली भडकल्या पाहिजे. या प्रश्नाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हा प्रश्न आपण सोडवला पाहिजे. हे पटेलांना पत्र लिहितात. हे काय करत होते की दंगली भडकल्या पाहिजे आणखी, म्हणजे दंगलीला पोषक वातावरण मिळालं पाहिजे, फाळणीला पोषक वातावरण मिळालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करत होते. सावरकरांचा विषय, सावरकरांनी सरदार तारासिंग जे पंजाबचे सगळ्यात मोठे नेते होते त्या काळातले, त्यांना पत्र लिहिलं. त्यांना सांगितलं की या अखंड भारतात तुम्ही सामील होऊ नका, तुम्ही तुमचं शिकिस्तान हे वेगळं राष्ट्र घोषित करा. त्रिवेंद्रम, ज्याला केरळ म्हणतात आज, त्या केरळच्या दिवानानं जेव्हा जाहीर केलं की आम्ही या भारतात येणार नाही, आम्ही आमचं स्वतंत्र हिंदू राष्ट्र घोषित करतो, तेव्हा सावरकरांनी त्यांना पत्र लिहिलं अभिनंदनाचं की अभिनंदन, तुम्ही या अखंड भारतात सामील नाही झाले, तुम्ही तुमचं हिंदू राष्ट्र वेगळं घोषित केलं म्हणून. आणि ब्रिटनच्या राणीला पत्र लिहिलं सावरकरांनी. त्यांना म्हणतात की हा जो देश आहे या संपूर्ण जगात एकच फक्त हिंदू राजा आहे, नेपाळ नरेश, नेपाळचा राजा, हा संपूर्ण देश त्या नेपाळ नरेशाच्या स्वाधीन करावा. जुनागड, म्हैसूर या ठिकाणच्याही संस्थानांना सावरकरांनी पत्र लिहिली. ही पत्र आजही उपलब्ध आहेत. म्हणजे यांना खंड खंड राष्ट्र पाहिजे होतं, अखंड नव्हतं पाहिजे. पण त्यावेळेस हे कसा आपला भारत देश तुटेल, कसा खंडांमध्ये विभागला जाईल, यासाठी जे प्रयत्न करणारे लोक होते ते आज बोटं कोणाच्या नावानं मोडतात? गांधीच्या नावानं, की गांधीमुळे फाळणी झाली म्हणून.
फाळणीचा जो विषय झाला, सिरिल रेटक्लिफ नावाचा अधिकारी होता, ब्रिटिश अधिकारी होता. त्या सिरिल रेटक्लिफ नावाच्या अधिकाऱ्यानं लिहून ठेवलं आहे की मी याच्या अगोदर कधीच भारतात आलो नाही, मला भारतातल्या भौगोलिक परिस्थितीविषयी अजिबात नॉलेज नव्हतं, मला ही फाळणी करण्यासाठी किमान 2 वर्षांचा कालावधी हवा होता. किती? 2 वर्षांचा कालावधी पाहिजे होता. मला दिले फक्त 40 दिवस. त्या 40 दिवसात मला जेवढं कळलं, त्यांनी एक लाल रेष ओढली नकाशावरती. आजही तुम्ही गुगलवरती सर्च केलं, रेटक्लिफ लाईन असं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल. ते 40 दिवसात त्या माणसांनी रेष ओढली आणि या देशाची फाळणी झाली. आता याला धरून एक विषय म्हणून हा फाळणीचा विषय इथंच आपण कट टू करू, नंतर मी अजून या ठिकाणी परत येतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात जसं जणू काही शत्रुत्व होतं खूप, अशा प्रकारची मांडणी बरेच जण करतात आणि बरेच जण पुरोगामी विचारवंतही या गोष्टीला बळी पडतात. त्यांना माझं सांगणं आहे की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघांच्या वयात प्रचंड तफावत होतं, एका पिढीचं अंतर होतं, दोघांचेही प्राधान्यक्रम वेगळे होते. महात्मा गांधींच्या लेखी स्वातंत्र्य सगळ्यात महत्त्वाचं होतं. स्वातंत्र्यासाठी जेवढी महात्मा गांधींनी ताकद लावली असेल तेवढी अस्पृश्यता निवारणासाठी नसेल लावली, पण स्वातंत्र्यासाठी लढले, अस्पृश्य निवारणासाठी लढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखी महत्त्वाचं होतं की जनावराचं जे जगणं जगून राहिले माझे ज्ञाती बांधव, त्यांना पहिले माणसाच्या जगण्यात आणणं, त्यांना माणसात आणणं, त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देणं, यासाठी जेवढी त्यांनी ताकद लावली तेवढी स्वातंत्र्यासाठी नसेल लावली. दोघांचे प्राधान्यक्रम आपण समजून घेतले पाहिजेत. दोघांनाही अनेक लढ्यांवरती लढावं लागत होतं. दोघे जण आपापल्या जागी महान होते, दोघांचे लढे अहिंसक होते, दोघांनाही सत्यप्रिय होतं. पण त्या दोघांमध्ये वितुष्ट दाखवण्यासाठी पुणे कराराचा उल्लेख केला जातो. पुणे करार म्हणजे काय तर स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ यातला तो वाद आहे. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे असे मतदारसंघ ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघात जर एखादा SC वोटर उभा राहिला कोणीतरी, तर त्याला मतदान करणारे जे लोक आहेत, जे मतदाता आहेत, जे वोटर आहेत, ते सुद्धा SCच असतील, म्हणजे उमेदवारी त्याच जातीचा, त्याच कॅटेगरीतला, आणि जे वोटर आहेत त्याचे तेही त्याच कॅटेगरीतले. राखीव मतदारसंघ म्हणजे आज जसे मतदारसंघ आहेत की SC राखीव मतदारसंघ आहे, त्याच्यात एखादा उमेदवार SC कॅटेगरीतला आहे, पण त्याला वोटिंग कोण करतात? सगळ्याच कॅटेगरीतले लोक करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत. गांधींचं म्हणणं होतं की आधीच फोडा आणि झोडा, फोडा आणि राज्य करा, हा जो काही मूलमंत्र घेऊन हे ब्रिटिश सरकार चालून राहिलं आहे. त्यांनी हा देशात आधीच खूप सारं विभाजन केलं आहे, हिंदू मुस्लिमही विभाजन केलं आहे. आता पुन्हा याच्यात विभाजन होईल. तुम्ही जर एकाच जातीचे म्हणजे एखाद्या कॅटेगरीतला उमेदवार उभा आहे, त्याच कॅटेगरीतले लोक जर त्याला मतदान करतील तर इतर कॅटेगरीतले जे लोक त्या मतदारसंघात राहतात त्यांचा आणि यांचा संबंध कमी होऊन जाईल, आपसातला त्यांचा संबंध कमी होईल, एकमेकांवरती अवलंबून राहणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या जातीची आणि धर्माची जी जरी आहे ती आणखी वाढेल, मोठी होईल. त्यामुळे 97 जे मतदारसंघ तुम्ही स्वतंत्र मागून राहिले त्याच्या जागी 147 मतदारसंघ राखीव घ्या. स्वतंत्रच्या जागी 97 मतदारसंघ स्वतंत्र घेऊ नका, 147 मतदारसंघ घ्या, राखीव घ्या. आणि मग त्याच्यासाठी उपोषण केलं आणि बाबासाहेबांनी मोठं मन केलं. बाबासाहेब महात्मा गांधींना वाचवण्यासाठी 2 पावलं मागं आले आणि तो पुणे करार झाला. तो पुणे करार झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक भाषणं आहेत. त्या भाषणांमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की हा पुणे करार जो झाला हे आपल्या हाती एक रत्न लागलेलं आहे खूप मोठं, पण आपण जर याचा योग्य उपयोग करून घेऊ शकलो नाही तर एखाद्या आंधळाच्या हाती रत्न लागल्यानंतर त्याची जी स्थिती होते तशी आपली स्थिती होईल. म्हणून बाबासाहेबांचं भाषण आहे. आणि बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जर पुणे करार हा जीवन मरणाचा प्रश्न असता स्वतंत्र मतदारसंघ, तर बाबासाहेबांनी कुठंतरी त्याचा उल्लेख केला असता, ती मागणी केली असती घटना समितीत. घटनेचे जेवढे काही डिबेट आहेत त्या डिबेटमध्ये कुठंतरी नोंद असती. ती मागणी मान्य नसती झाली भले, पण कुठंतरी मागणी केल्याची नोंद असती. ती मागणी केल्याची नोंदही नाही. म्हणजे होऊ शकते की बाबासाहेबांनी वाटलं असेल की नाही या 97 पेक्षा हे 47 कधी दलितांसाठी चांगले आहेत. पण हा एक मुद्दा घेऊन एवढं शत्रुत्व दाखवलं जाते. म्हणजे हे सांगतात लोक, पण जेव्हा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला त्यावेळेस
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही मंडप टाकला होता त्यांनी त्या सत्याग्रहासाठी, त्या मंडपात फक्त महात्मा गांधीचा एकट्याचाच फोटो होता, हे कोणी सांगत नाही. जेव्हा दुसरं लग्न केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यावेळेस जी पत्रिका घेऊन जेव्हा महात्मा गांधींचे सहकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटले, तेव्हा त्यांनी पत्रिका दिली बाबासाहेबांनी आणि सांगितलं की आज बापू असते, तर ते किती खुश झाले असते. कारण बापू अशाच लग्नात जायचे ज्या ठिकाणी एक सवर्ण आहे, नवरदेव नवरीपैकी दोघांपैकी एक जण सवर्ण आहे आणि एक दलित आहे. एका पत्रकारानं बाबासाहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही पुणे करार झाला कसा काय मान्य केला, तुम्ही का बरं मान्य केला, तुम्ही तुमचा विरोध होता याला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात किती काही विरोध असला आमचा तात्विक, तरीसुद्धा महात्मा गांधी जेवढं मला या जगात समजून घेऊ शकतात तेवढा दुसरा कोणीच माणूस समजून घेऊ शकत नाही. महात्मा गांधींमध्ये बराच वैचारिक बदल झाला ना बाबासाहेबां आल्यामुळे, त्यांच्याशी चर्चा झाल्यामुळे. आणि मगच असं सांगितलं की बाबासाहेब आणि महात्मा गांधी दोघांचंही म्हणणं होतं की आम्ही अगोदर काही बोललो असेल, नंतर काही बोललो असेल, यामध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असेल, तुम्हाला वाटत असेल की याच्यातली कोणती गोष्ट आम्ही खरी मानली पाहिजे, तर त्यात आम्ही दुसऱ्यांदा नंतर जे बोललो ती गोष्ट तुम्ही खरी म्हणा. कारण बाबासाहेब म्हणतात की जो कट्टर असतो, जो कट्टर विचाराचा असतो, तो गाढव असतो, त्याचे विचारच बदलू शकत नाही. काहीही पुरावे ठेवा तुम्ही, किती समोर आणून ठेवा, तो बदलू शकत नाही. परिवर्तनशील असलं पाहिजे माणसानं. जर पुरावा आला तर आपल्याला स्वतःत बदल करता आला पाहिजे, आपल्या विचारात बदल करता आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांमध्ये किती गोष्टीत मतभेद होते, 100 गोष्टी असतील, त्यातल्या 2 गोष्टीत मतभेद होते. आपण शेवटी हाही विचार केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्म कोणामुळे बदलावा लागला, महात्मा गांधींमुळे बदलावा लागला की मनुवाद्यांमुळे बदलावा लागला. मग महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 100 गोष्टींपैकी 2 गोष्टींमध्ये जर मतभेद असतील तर आपण त्या 2 गोष्टीतले मतभेद पाहिले पाहिजे की 98 गोष्टींमध्ये एकमत आहे ते पाहिलं पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, एक व्यक्ती एक मत, ज्या काही गोष्टी, धर्मनिरपेक्षता, या सगळ्या गोष्टींवरती एकमत होतं ना. आणि आज जे 3 कृषी कायदे आपल्या सरकारनं पारित केले होते, आपल्या मोदी सरकारने, आणि नंतर ते परत घेतले, ते कायदे ते का बरं आणू शकले, संसदेत ते कायदे का बरं पास होऊ शकले, कारण संसदेत बहुमत होतं त्यांचं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली तर असं झालं नाही की घटना लिहून आणली, ठेवली समोर आणि मान्य झाली. त्यातल्या एका तरतुदीवरती अनेक तास चर्चा करावी लागली. अनेक तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक तास समजावून सांगाव्या लागल्या सगळ्या सहकाऱ्यांना, संविधान सभेतल्या, संसदेतल्या, की हे तरतूद का बरं महत्त्वाची आहे. त्यांना पटवून द्यावं लागलं बाबासाहेबांना. मग त्या संविधान सभेत कोणाचं बहुमत होतं, कोणाचं बहुमत होतं त्या काळात? काँग्रेसचं बहुमत होतं. काँग्रेसच्या सदस्यांना जर त्या तरतुदी मान्य नसत्या, काँग्रेस म्हणजे कोण, नेहरू, पटेल, आझाद, गांधी, सगळी मंडळी, यांना जर त्या मान्य नसत्या तर त्या संविधानात येऊ शकल्या असत्या का? मग आपण हे का बरं समजून घेत नाही की हे एका विचाराचे लोक होते सगळे. मग दुसरं कारण असं द्यायचं, काँग्रेसबद्दल द्वेष भरायचा आहे, सांगायचं की बाबासाहेबांना काँग्रेसनी पाळलं होतं, बाबासाहेब त्या सभेत, संविधान सभेत आले नाही पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले होते. आपण लक्षपूर्वक ऐका, ते कट टू मी वापस येतो. सिरिल रेटक्लिफची जी लाईन मी सांगितली, कोणाला पाहिजे होती फाळणी? फाळणी कोणाला पाहिजे होती? सगळ्यात पहिले तर ब्रिटिशांना पाहिजे होती, त्यांना फाळणी केल्याशिवाय जायचं नव्हतं. सगळ्यात मोठी मागणी कोणाची होती? मुस्लिम लीगची होती, मोहम्मद अली जिनांची होती. या लोकांना फाळणी पाहिजे होती, काँग्रेसला फाळणी पाहिजे नव्हती. मग ज्यावेळेस या देशाची फाळणी झाली तर त्या सिरिल रेटक्लिफने एक रेषा ओढली. बाबासाहेबांचा जो मतदारसंघ होता तो पश्चिम बंगालमध्ये होता, जयसोर खुलना मतदारसंघ पश्चिम बंगालमध्ये गेला. तो पश्चिम बंगाल म्हणजे बांगलादेशात गेला तो. अच्छा, मग तो काही काँग्रेसनं गमावला नाही, ब्रिटिशांनी फाळणी केली होती, त्यात तो मतदारसंघ तिकडे गेला. पण बाबासाहेब तर पाहिजे आहेत संविधान सभेत. मग काँग्रेसने काय केलं की बॅरिस्टर जयकर नावाचे त्यांचे खासदार होते, त्यांचा राजीनामा झाला. त्या राजीनाम्यानंतर बॉम्बे स्टेट होतं, महाराष्ट्र नव्हतं त्यावेळेस, बॉम्बे स्टेट होतं. त्या बॉम्बे स्टेटमध्ये बॅरिस्टर जयकरांच्या जागी काँग्रेसनी स्वतःच्या कोट्यातून बिनविरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच्यावर घेतलं, संसदेत संविधान सभेवर पाहिजे होते बाबासाहेब म्हणून, निवडून आणलं, बिनविरोध निवडून आणलं स्वतःच्या कोट्यातून काँग्रेसनी. मग काँग्रेसला जर पाहिजे नसते आणि काँग्रेसनं जर तो मतदारसंघ घालवला असता बाबासाहेबांना तिकडे, त्यानंतर काँग्रेसने घेतलं असतं का स्वतःच्या कोट्यातून?
बिनविरोध निवडून आणलं असतं का बाबासाहेबांना, ह्या गोष्टी सांगत नाहीत ते. याच्यानंतरची जी निवडणूक झाली बाबासाहेबांची, त्यावेळेस बाबासाहेब स्वतःच्या पक्षाकडून उभे होते, त्यांच्या विरोधात एक काँग्रेसचा उमेदवार उभा होता आणि तो नंतर निवडून आला. कारण त्यावेळेस काँग्रेसवर कोणी उभं राहिलं तर निवडून यायचं. पण काँग्रेसनं बाबासाहेबांना घालवण्याचा प्रयत्न केला, हे दादांत खोटी गोष्ट आहे. कारण महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू या दोघांमध्ये जेव्हा चर्चा झाली तर नेहरूंनी सांगितलं की आपली घटना लिहायसाठी आपण कोणीतरी दोन लोक बाहेर देशातून बोलवूया घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी. तेव्हा महात्मा गांधींनी विचारलं की का बरं, आपल्या देशात कोणी नाही का असा. तर नेहरूंनी विचारलं की असं कोण आहे आपल्या देशात. तर महात्मा गांधींनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, या समाजातल्या सगळ्यात तळागाळातल्या सगळ्यात खालच्या स्तरावरच्या माणसाचं दुःख समजून घेणारा, त्यांच्या वेदना समजून घेणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा दुसरा कोणीच माणूस नाही. त्यांना आपण घेतलं पाहिजे त्याच्यावर संविधान सभेवरती. नेहरू म्हणतात पण ते तर विरोधी पक्षाचे आहेत, त्यांना कसं काय घ्यायचं आपण. मग महात्मा गांधी त्यांना प्रतिप्रश्न करतात की आपल्याला घटना आपल्या देशाची लिहायची आहे की पक्षाची लिहायची आहे. घटना कशाची लिहायची आहे, देशाची लिहायची आहे ना. मग त्यांना आपण घेतलं पाहिजे. आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं आहे की नेहरूंनी मला त्यांच्या पंतप्रधान कार्यालयात बोलावलं आणि त्यांनी माझ्यासमोर या मसुदा समितीत घटना समितीत येण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. तो प्रस्ताव मी यासाठी स्वीकारला की तो प्रस्ताव स्वीकारण्यासाठी त्यांनी माझ्यासमोर कोणतीच अट ठेवली नाही, बस तुम्हाला यायचं आहे संविधान सभेत. हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे. पण आपण हे दुसरं काहीच वाचत नाही. आपण काय करतो, फक्त व्हॉट्सअप फेसबुकवरती जेवढं त्यांनी टाकलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी शत्रू होते तर शत्रू होते, संपला विषय. आपण बाबासाहेबांचंही मत ऐकत नाही की बाबासाहेबांनी सांगून ठेवलं आहे की मी नंतर जे काही सांगेल, माझे जे काही सुधारित विचार असतील ते आपण सत्य मानले पाहिजेत. एक तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्या, लगेच तुमच्यासमोर दुसरा प्रश्न ते लोक उभे करतात. नेहरूंबद्दल लगेच सांगणार तुम्हाला की पटेलांना डावललं आणि नेहरूंना पुढे केलं. आता मला सांगा, पटेलांबद्दल काही प्रेम आहे का यांना. पटेलांच्या नावाचं जे स्टेडियम होतं त्या स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं या लोकांनी. आता मला सांगा, आपण कोणत्या वास्तूचे रस्त्याचे नाव बदलतो. जे कोणी परकीय आक्रमण करते होते आपल्या देशावरती, राज्य केलं, काही वाईट केलं असेल आपल्या देशाचं, अशा लोकांचे जर काहीतरी नावं दिलेले असतील एखाद्या वास्तूला, एखाद्या रस्त्याला, तर आपण ते नावं बदलतो आणि आपल्या देशातलं काहीतरी नाव ठेवतो आपण. सरदार पटेल दुसऱ्या देशातून आले होते का. त्यांनी काही देशविघातक कृत्य केलं होतं का, देशद्रोही होते का ते. अरे तुमचं नाव नरेंद्र मोदी नाव देण्याबद्दल आमचं ऑब्जेक्शनच नाही. तुम्ही त्याच्यापेक्षा 10 पट मोठं एखादं स्टेडियम बांधा, त्याला नाव द्या ना, नरेंद्र मोदी स्टेडियम. पण सरदार पटेलांच्या नावानं जे काही स्टेडियम आहे त्याचं नाव बदलायचं. म्हणजे सरदार पटेलांबद्दल प्रेम आहे का यांच्या मनात, अजिबात नाही. सरदार पटेलांच्या जागी, म्हणजे नेहरूंच्या जागी जर सरदार पटेलांना पुढे गेलं असतं, उभं केलं असतं, तर यांनीच आरोप केला असता उद्या चालून गांधींवरती की एवढा सगळा दूरदृष्टी असणारा आणि एवढ्या सगळ्या जगाचा अभ्यास असणारा अभ्यासू तरुण माणूस सोडला आणि एका म्हाताऱ्याला ज्याला एवढं नॉलेज नाही त्याला समोर केलं गांधीनं म्हणून. कारण यांना गांधीबद्दलही प्रेम, यांना गांधीवरती आरोप करायचा आहे. यांना ना सरदार पटेलांची घेणं आहे ना नेहरूंची घेणं आहे. त्याच्या जागी गांधींनी कोणाचीही निवड केली असती तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंच असतं या लोकांनी. कारण यांचा धर्म ऑब्जेक्शन घेणे चांगल्या गोष्टीवरती. सरदार पटेलांचं वय झालं होतं 1951 मध्ये जेव्हा पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आपल्या देशाची लोकसभेची, त्यावेळेस सरदार पटेल जिवंत नव्हते, ते वारले होते, अनेक व्याधींनी ग्रस्त होते, अटॅक येऊन गेलेला होता. त्यांच्या मुलींनी लग्न केलं नव्हतं की माझ्या बाबांची मी सेवा करू शकली पाहिजे म्हणून त्यांच्या मुलींनी लग्न केलं नव्हतं. आणि जर म्हणाल तर तरी सरदार पटेल लेचापेचा माणूस नव्हता. गांधींनी सांगून ठेवलं आहे की तुम्हाला असं वाटते पण सरदार पटेल माझंही कधी कधी ऐकत नाहीत, त्यांचं ऐकायला मला भाग पडतात. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नेहरूंचा उमेदवार पळून सरदार पटेलांचा उमेदवार निवडून आला होता, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जर सरदार पटेलांवर खरंच अन्याय होत असता, त्यांना जर खरंच वाईट वाटत असतं, त्यांचं खरंच दमन झालं असतं, तर तो माणूस शांत बसला असता का. अजिबात शांत बसला नसता. त्या माणसाने शेवटच्या क्षणात ज्यावेळेस त्यांना असं वाटलं की आता म्हणजे खूप खराब झाली आहे, ते
वायुसेनेच्या विमानातून जेव्हा जायला लागले, अहमदाबादला परत चालले होते दिल्लीतून, त्यावेळेस काकासाहेब गाडगिळांना ते बोलावलं, त्यांनी त्यांच्या हातात हात दिला आणि सांगितलं गाडगिळांना की मला एक वचन दे तू, की काहीही झालं तरी जवाहरची साथ तू सोडणार नाहीस. त्याच्यानंतर 8 दिवसांनी सरदार पटेल वारले. वारण्याच्या म्हणजे मरण्याच्या 8 दिवस अगोदर सरदार पटेल सांगून राहिले गाडगिळांना की काहीही झालं तरी तू जवाहरची साथ सोडायची नाही. सरदार पटेलांच्या मुलीने लिहून ठेवलं आहे की जेव्हा हे पंतप्रधान आणि हे गृहमंत्री झाले, नेहरू आणि पटेल, त्यावेळेस हे दोघं जण अनेक तास चर्चा करायचे. नेहरूंच्या घराजवळ येऊन सरदार पटेल यायचे, बाहेर अनेक तास चर्चा करायचे. मग रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर सरदार पटेल जेव्हा घरी परत जायला निघायचे तेव्हा नेहरू म्हणायचे की तुम्ही घरी परत निघता का, एकटे कसे काय जाता, चला मी सोडून देतो तुम्हाला. मग पटेलांच्या घराजवळ जायचे, तिथं अनेक तास काही वेळ चर्चा व्हायची. मग नेहरू परत यायला निघाले की सरदार म्हणायचे तुम्ही कशाला एकटे जाता, चला मी तुम्हाला सोडून देतो. आणि अनेकदा असं झालं की सरदार पटेल नेहरूंकडे थांबले. एवढा सगळा जिव्हाळा असताना काय करायचं आहे फक्त तर गांधीबद्दल देश पेरायचा आहे म्हणून सांगायचं की सरदार पटेल, अरे नेहरूंना प्रचंड अभ्यास होता त्या काळात. आणि नेहरू या लोकांना असं वाटते की उगाच आले ते पंतप्रधान पदावर बसले. 11 वर्ष तुरुंग भोगला त्या माणसानं. महात्मा गांधी 10 वर्ष काही महिने होते तुरुंगात, पण नेहरू 11 वर्ष, टोटल 11 वर्ष त्यांचा जो तुरुंगवास आहे तो 11 वर्षाचा आहे. संपूर्ण म्हणजे बहिणीपासून, वडिलांपासून, आईपासून, सगळ्या मुलीपासून सगळ्यांनी तुरुंगवास भोगला आहे त्यांच्या घरात. 198 कोटी रुपयाची संपत्ती त्या काळात, आनंद भवन त्या काळात 198 कोटी रुपये, आजची किंमत मोजा तुम्ही किती असेल तर, नेहरूंनी दान केलं आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला हा नेहरू. आणि जेव्हा वारले तर एकही सातबारा नाही त्या माणसाच्या नावानं, एकही सातबारा नाही कोणत्या गोष्टीचा. आणि आज जे आपल्याला ऐकायला भेटते की मागं जे काही झालं आहे ते नेहरूंना करून ठेवलं आणि तेच गड्डे आमच्या ज्यांना बुजून नाही राहिले. सगळ्या प्रत्येक आजच्याही गोष्टीला नेहरूच जबाबदार आहेत. आपल्या देशावरती 600 वर्ष मुघलांनी राज्य केलं, 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. जर नेहरूंना वाटलं असतं नेहरू पुढचे 100 वर्ष सहज काढू शकले असते की ब्रिटिशांनी एवढे गड्डे करून ठेवले आहे, एवढा हा देश लुटून टाकला आहे, एवढा कंगाल केला आहे की मी काय करू बा आता, मी काहीच नाही करू शकत म्हणू शकले असते ना. काँग्रेसनं ब्रिटिशांनी एवढं लुटलं का, 150 वर्ष लुटलं का. पण नाही, नेहरूंनी नवा भारत उभा केला. आपण दोघे पाहतो आहे, याचा जो पाया होता तो नेहरूंनी तिथं रचला. नेहरूंना दूरदृष्टी होती, जगाचा अभ्यास होता. हे महात्मा गांधींनी हेरलं होतं. पण उगाच आपल्याला सांगायचं की नाही, नेहरूंना डावललं, सरदार पटेलांना पुढे केलं. आणि मग जो फाळणीचा विषय होता मगाचा, 55 कोटीचा विषय आहे, त्या फाळणीला धरूनच की 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यायला लावले महात्मा गांधींनी. आता 55 कोटी रुपयाचा विषय लक्षात घ्या. जेव्हा आपल्या देशाची फाळणी झाली त्यावेळेस आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेत 375 कोटी रुपये होते. किती होते? 375 कोटी रुपये. मग जेव्हा दोन देशाची फाळणी, आपल्या देशाची फाळणी झाली भारत आणि पाकिस्तान, तर भारताच्या हिशावरती आले 300 कोटी रुपये आणि 75 कोटी रुपये गेले पाकिस्तानच्या हिशावरती. भारताच्या हिशावर 300 कोटी, पाकिस्तानला 75 कोटी. त्या 75 कोटीपैकी जेव्हा करार केला गेला त्यावेळेस 20 कोटी रुपये तातडीनं पाकिस्तानला देण्यात आले. 75 पैकी 20 पाकिस्तानला तातडीनं देण्यात आले. उरले किती? 55 कोटी रुपये. करारात लिहिलेलं आहे, ज्याच्यावरती नेहरू आणि पटेलांच्या सह्या आहेत. त्या करारात लिहिलेलं आहे की हा पैसा द्यायचा आहे. मग गांधींचं असं म्हणणं होतं की हा आपल्या स्वतंत्र भारत, स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाल्यानंतरचा पहिला करार आहे आपला दुसऱ्या देशासोबतचा. तो जर आपण मोडला तर या संपूर्ण जगात आपली प्रतिमा मलिन होऊन जाईल की हा देश भरोसा ठेवणं लायक नाही, याच्यासोबत करार करू नका, हा करार मोडणारा देश आहे. आपल्यावरती डाग लागेल कायमचा भारतावरती. त्यामुळे हे 55 कोटी आपण दिले पाहिजे. आपल्या या रिझर्व्ह बँकेचे जे चिंतामणराव देशमुख गव्हर्नर होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं, अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की हे 55 कोटी आपण दिले पाहिजे त्यांना. पण हे 55 कोटी पाकिस्तानला दिले पाहिजे यासाठी महात्मा गांधी उपोषणाला बसले नव्हते. महात्मा गांधी उपोषणाला बसले होते यासाठी की या देशात ज्या काही दंगली भडकल्या आहेत फाळणीच्या वेळेसच्या, त्या दंगली शांत झाल्या पाहिजे. पण फक्त शांत होऊन फायदा नाही, दोन्ही समाजाच्या म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही प्रतिनिधींनी येऊन मला लेखी दिलं पाहिजे, इथं मला वचन दिलं पाहिजे की ह्या दंगली आम्ही थांबवू, त्याच्यानंतर मी उपोषण थांबवेल म्हणून.
त्यामुळे महात्मा गांधींनी 13 जानेवारी 1948ला हे उपोषण चालू केलं. 13 जानेवारी 1948ला. 14 जानेवारी 1948ला सरकारनं मान्य केलं की आपल्याला 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यायचे आहेत. उपोषण कशासाठी होतं? 55 कोटी पाकिस्तानला देण्यासाठी नव्हतं. जर 55 कोटी पाकिस्तानला देण्यासाठी हे उपोषण असतं तर 14 जानेवारीला जेव्हा सरकारनं मान्य केलं की 55 कोटी आपण देऊन टाकू पाकिस्तानला, त्याच्यानंतर 15 जानेवारीला महात्मा गांधींनी उपोषण संपवलं असतं. पण महात्मा गांधींचं उपोषण सुरूच होतं. ज्यावेळेस दोन्ही समाजाचे, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक आले, प्रतिनिधी आले, त्यांनी वचन दिलं की आम्ही दंगे थांबू, तेव्हा 18 जानेवारीला महात्मा गांधींनी आपलं उपोषण सोडलं. 18 जानेवारीला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 55 कोटी काही त्यांना असे अनुदान म्हणून दिले नव्हते की जा तुम्ही मजा करा म्हणून, काही करा म्हणून. दोन भावात जशी हिस्से वाटणी होते तशी हिस्से वाटणी झाली दोन देशाची. त्यातला तो पैसा होता, तो देणं भाग होता. मग या 55 कोटीसाठी गांधींची हत्या केली नथुरामानं. फाळणी झाली म्हणून गांधींची हत्या केली या नथुरामानं. मग याच्या अगोदर, फाळणीच्या अगोदर, फाळणी 1947 साली झाली. 1934 सालापासून महात्मा गांधींवरती 6 वेळा हल्ले झाले. त्या 6 पैकी अनेक हल्ल्यांमध्ये नथुराम गोडसे सामील होता. त्यावेळेस मग नथुरामाने, फाळणी नव्हती, 55 कोटी नव्हते, हा विषयच नव्हता. मग त्यावेळेस नथुरामाने का बरं प्रयत्न केला महात्मा गांधींना मारण्याचा? हे नथुराम गोडसे त्याच्या निवेदनातही सांगत नाही. तो सांगू शकत नाही की महात्मा गांधींना का बरं मारलं आपण म्हणून. आणि नथुराम गोडसेचा उदो करणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की जे नेहमी सांगतात, काही जणांचं असं आज तुम्ही पाहताय की नथुराम गोडसे बा देशभक्त होता वगैरे असं सांगायचा त्यांचा प्रयत्न आहे. देशभक्त कोणाला म्हणालो तुम्ही? या देशाचे जे शत्रू आहेत त्यांच्या विरोधात जो कोणी लढतो त्याला आपण देशभक्त म्हणू. मग नथुराम गोडसे जर देशभक्त होता तर त्याचा एखादा मुस्लिम लीगच्या एखाद्या नेत्यावरती हल्ला, एखादा कोणता तरी, एखादा ब्रिटिशांवरती हल्ला कोणता तरी, बरं हल्ला जाऊ द्या, एवढी हिंमत नव्हती हल्ला करायची त्यांच्यावरती, किमान त्यांच्याबद्दल एखादा लेख, पत्रकार होता, स्वतःचं वर्तमानपत्र होतं ज्याला सावरकरांनी, अग्रणी नावाचं त्याचं वर्तमानपत्र होतं, सावरकरांनी त्याला 15,000 रुपयाची मदत केली त्या काळात, 15,000 रुपयाची. त्याच्यानंतर त्या अग्रणीचं नाव बदललं आणि हिंदू राष्ट्र झालं त्याचं नाव. त्याच्यात एखादा लेख ब्रिटिशांच्या विरोधात. बरं मुस्लिमांचं लांगुल चालन गांधी करतात म्हणून गांधींची हत्या करायची, पण मुस्लिम लीगचे जे काही नेते होते, मोहम्मद अली जिनांपासून सगळे, ते असे जाहीर बोलत होते की खून की नदियाँ बह जाएंगी लेकिन पाकिस्तान लेके रहेंगे. त्यांच्या विरोधात एखादा अपशब्द, त्यांच्यावरती एखादा हल्ला, मोहम्मद अली जिनांवरती एखादा हल्ला, एकही हल्ला ब्रिटिशांवर नाही, एकही हल्ला मुस्लिम लीगच्या नेत्यांवर नाही, एकही पत्र नाही, एकही आंदोलन नाही, एकही सत्याग्रह नाही. मारायचा कोणाला? जो या देशाचा प्रतिनिधी आहे, देशातल्या सगळ्या हिंदूंचा प्रतिनिधी आहे, देशातल्या सर्व जाती धर्मांचा प्रतिनिधी आहे, त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारलं म्हणून त्याचा उदो करायचा. आणि मला तर आश्चर्य वाटते की अशोक कुमार पांडे सरांचं जे पुस्तक आहे उसने गांधी को क्यों मारा, त्यात त्यांनी दिलेलं आहे, हिंदीत दिलं आहे, ते मराठीत सांगतो तुम्हाला मी, की ज्यावेळेस नथुरामाला फाशी दिली गेली, म्हणजे नथुरामाला जे शूरवीर म्हणणारे लोक आहेत त्यांना मला सांगायचं आहे की नथुरामाला जेव्हा फाशी दिली गेली त्यावेळेस जी.डी. खोसला नावाचे एक न्यायाधीश त्या ठिकाणी हजर होते. आणि त्या जी.डी. खोसलांनी लिहून ठेवलं आहे स्वतःच्या पुस्तकामध्ये की ज्यावेळेस नथुरामाला फाशी दिली गेली, त्यांना त्या कोठडीतून बाहेर काढलं गेलं, ते चालत होते, त्यांचा आवाज चिरका झाला होता, त्यांचा घोषणा देण्याचा ते प्रयत्न करत होते, त्यांचे पाय पैर उनके लडखडा रहे थे, म्हणजे अडखळत होते पाय, तोंडातून आवाज निघत नव्हता. आणि त्याची शेवटची इच्छा होती की मला जर एखादा चान्स जर अजून भेटला जगण्याचा, मला जर माफी भेटली शिक्षेत, तर मी संपूर्ण जे माझं जीवन आहे ते देशासाठी आणि शांतीसाठी समर्पित करेल म्हणून. आणि त्यांना फासावर लटकवण्यात आलं. फासावर लटकवल्यानंतर लगेच जीव गेला नथुरामाचा. गोडसेचा देह जो आहे, गोडसे त्याच्यासोबत जो होता आपला आपटेचा देह 15 मिनिटापर्यंत फळफळत राहिला. मग या दोघांचे देह तिथून फाशीवरून खाली उतरवले, तिथंच त्याचा अंतिम संस्कार केला तुरुंगात. आणि ती जी राख होती ती राख राजस्थानच्या घग्गर नदीमध्ये वाहून दिली. दोघांच्याही मृतदेहाची राख राजस्थानच्या घग्गर नदी अज्ञातस्थळी वाहून दिली. आता मला कळत नाही की जे लोक म्हणतात की हिंदू राष्ट्र जे आम्हाला अखंड पाहिजे आणि ते जे राख घेऊन फिरून राहिले नथुरामाची, ते कोणाची राख आहे आणि ते कुठे टाकणार तुम्ही? अरे ते राख वाहून दिली ना त्याच वेळेस तिकडे.
कुणाच जवळ नाही आहे, तुम्ही कोणाची राग घेऊन फिरता? म्हणजे एक नंबरचा फट्टू असणारा, भ्याळ असणारा, एका 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर गोळ्या घालणारा, त्याला मारण्याचा, खून करण्याचा प्रयत्न करणारा, मारणारा माणूस, त्याला तुम्ही देशभक्त म्हणता? सावरकरांचा विषय निघाला. आपण प्रश्नोत्तरात घेऊ सावरकरांचा विषय नंतर. आपली वेळ तिथं संपली आहे. आपण पहिले प्रश्नोत्तर घेऊ, म्हणजे त्याला जोडून काही मला आणखी बोलता येईल. त्यामुळे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे की गांधी जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर पहिले आपण ठरवलं पाहिजे की नेमकं काय समजून घ्यायचं आहे गांधी आपल्याला. कारण बाबा आमटे आहेत. बाबा आमटे तिथं कुष्ठरोग्यांची अनेक वर्षांपासून सेवा करून राहिले. मग त्यांनी अनेक वर्ष, पूर्ण आयुष्य त्या कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी समर्पित केलं. म्हणून त्यांचे आपण आभार मानले पाहिजे की तुम्ही कॅन्सरच्या रुग्णांसाठी काहीच केलं नाही म्हणून त्यांना दोष देणार आहे तुम्ही? कशासाठी मानतो? अरे सचिन तेंडुलकर आहे, तो क्रिकेट खेळते, त्याला तुम्ही असं म्हणणार आहे का तू कशाचा प्लेअर आहे, तुला तर टेनिसही खेळता येत नाही? अरे टेनिससाठी मानतच नाहीत ना. ज्या गोष्टीसाठी मानतात ती आपण अशी एक पहिले ठरवून घेतलं पाहिजे. गांधींना मानायचं कशासाठी? रोज सर्व धर्म प्रार्थना करायची ते म्हणून मानतो आपण महात्मा गांधींना, की स्वातंत्र्यासाठी ते लढले म्हणून मानतो? एखादं झाड आहे आंब्याचं, ते आंब्याचं झाड आपल्याला फळं देते, सावली देते, इंधन देते, डिंक देते, म्हणून त्याचे उपकार मानले पाहिजे की त्याच्या फुलापासून दारू काढू शकत नाही म्हणून त्याला शिवाय देणार तुम्ही? आपण कशासाठी मानायचं महात्मा गांधींना हे एकदा ठरवलं. कारण महात्मा गांधी काही देव नव्हते. देव कोणाला म्हणणार? तो कधीच आयुष्यात चुकलाच नाही, त्याला आपण देव म्हणू. जो कमीत कमी चुकला त्याला संत म्हणू आपण. पण महात्मा गांधी शेवटी पुरुष होते ना. प्रत्येक गोष्ट तुमची, माझी जे काही आज मी बोलून राहिलो हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला नाही पटू शकत आणि पटायलाही नको. कारण हे मतभेद असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. प्रत्येक गोष्टीची कोणीच कोणाच्या सहमत असू शकत नाही. एक दोन गोष्टीवरती मतभेद असतील ना, पण ते दोन गोष्टीचे मतभेद पाहिले पाहिजे की बाकीच्या 98 गोष्टीवरती आपलं एकमत आहे हे पाहिलं पाहिजे. हे आपण ठरवायचं आहे. आणि सशस्त्र क्रांतिकारकांनाही प्रचंड मदत केली महात्मा गांधींनी. भगतसिंगांच्या फाशीबद्दल सांगितलं आहे. सावरकरांचीही फाशीतून, सावरकरांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेतून त्यांना माफी व्हावी म्हणूनही गांधींनी प्रयत्न केले, लेख लिहिले आहेत. त्याच्यासाठी संपूर्ण काँग्रेस राबून काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव घेतला की सावरकरांना सोडून द्या, सोडलं पाहिजे सरकारने म्हणून. अनेक सशस्त्र क्रांतिकारकांनी त्यांच्यासोबत सहभाग घेतला स्वातंत्र्य लढ्यात. ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा, सावरकरांना एवढी मदत केल्यानंतर सुद्धा गांधी हत्येत सावरकर 8 नंबरचे आरोपी होते. हे पाहिल्यानंतर अत्यंत वाईट वाटते. यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे की फक्त अहिंसक नाही तर अहिंसक आणि सशस्त्र संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे गांधी हे सरसेनापती होते. आणि यानंतर कधीच आपल्या तोंडातून मजबुरी शब्द निघू देऊ नका. कायम लक्षात ठेवायचं आहे की मजबूती का नाम महात्मा गांधी. धन्यवाद. धन्यवाद चंदूभाऊ. सगळे एकाग्रतेने ऐकत होते आणि ऐकत राहावंसं वाटतं. पण वेळ जी आहे ती 1 वाजता आपल्याला जेवायला जायचं होतं आणि आता 1:04 झाली आहेत. 4 मिनटं 30 सेकंद. मी बोलेपर्यंत पुन्हा 30 सेकंद होतील. तर तरीही फक्त आपण 10 मिनिटांमध्ये 2 प्रश्न महिलांकडून आणि 2 प्रश्न पुरुषांकडून येऊ देऊ आणि त्यानंतर जेवायला जाऊ. नाहीतर दुसरे पुढचे कार्यक्रम आपले पुढे जातील. तर ते ऐकायचे आहेत. आणि चंदूभाऊ 2 दिवस आपल्यासोबत आहेत, पूर्ण वेळ आहेत. त्यांना रात्रीचा फळ आवडतो चर्चा करायला. मस्त इथे बसायचं आणि रात्री 2-3 पर्यंत गप्पा हाणायच्या. ते पहाटे उठतात आणि प्रभाकर पुसतकरांसोबत फिरायला पण जातील. तर ठीक आहे, मुलींकडून येऊ द्या. आधी कोण आहेत? कोणतेच प्रश्न? सगळे प्रश्न संपले. हा, इकडे नाही, येऊ द्या. मी डॉक्टर समृद्धी तिडके. माझा प्रश्न नाही आहे, पण दादा त्यांचा पॉईंट विसरले म्हणून मी त्यांना रिमाइंड करून देते. सुभाष बाबूंबद्दल थोडं सगळ्यांना तुम्ही, म्हणजे मतभेद जे गांधी आणि सुभाष बाबूंचे सांगतात त्याबद्दल थोडं ब्रीफली एकदा. त्यांचा विषय 2 ते 3 तास चालेल तो हे केला तर. पण तरी मी डॉक्टर रविराज. महात्मा गांधी नथुरामांच्या आस्थेबद्दल जरा विस्तृत, म्हणजे आत्ता तुमच्या बोलण्यात ऐकायला आलं, तर त्याच्याविषयी मला माहिती नाही आहे. पण काय आपल्याला त्याच्याविषयी सांगता? आस्थींबद्दल, नथुरामांच्या आस्थी, अस्थींबद्दल बोललो ना आताच मी.
त्याचं डिटेल वाचन असं कुठं वाचण्यात म्हणजे असं ते अशोक कुमार पांडे सरांचं जे पुस्तक आहे की उसने गांधी को क्यों मारा, त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये एक संदर्भ दिला आहे त्यांनी. त्याच्यात तो पूर्ण पॅरेग्राफ आहे की जी डी घोसलांनी काय लिहिलं आहे नेमकं हिंदीमध्ये. तुम्ही ते पुस्तक वाचलं तरी तुम्हाला कळून जाईल. सर, अनेक गैरसमजांचं निराकरण आपण केलंच, परंतु एक दोन गोष्टी अशा आहे की सध्या देशामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन आणि डेमोक्रेसीच्या बाबतीत सुरू आहे, संविधान एका बाजूने राहुल गांधी संविधानाचा नारा देत आहेत, त्याच्या विरोधात RSSकडून सातत्यानं प्रयत्न केला जात होतो किंवा बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणत होते काँग्रेस हे जळतं घर आहे आणि काँग्रेसने अनेक वेळेस राज्यघटनेत बदल केले. याचा नेरेटिव्ह RSS वारंवार सध्या चालवत आहेत. तर या मागचं लॉजिक आणि उपाय म्हणजे त्यांना आपण कशा पद्धतीने उत्तर देऊ शकतो? असा जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना प्रतिप्रश्न केला पाहिजे. मग जो सांगितलं मी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्म कोणामुळे बदलावा लागला, काळ्या मंदिराचं आंदोलन कुणामुळे करावं लागलं, चौदार तळ्याचा सत्याग्रह कुणामुळे करावा लागला, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत येण्यासाठी RSSनी हिंदू महासभेने किती मदत केली, किंवा जे RSS आज म्हणजे ज्या कळवळा दाखवून राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, त्यांच्यात आणि बाबासाहेबांमध्ये किती मतभेद होते हे पहिले आपण अधोरेखित केलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बाबासाहेब 100% बोलले जात ना काँग्रेसच्या विरोधात, जळतं घरात असे बोलले जात. त्यांनी तो काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केलं जे पुस्तक लिहिलं, ते पुस्तक जहाल लिहिलेलं आहे काँग्रेसच्या विरोधात. ते पुस्तक जहाल लिहिल्याच्या नंतर, म्हणजे एवढं काँग्रेसच्या विरोधात लिहिल्यानंतर, गांधीच्या विरोधात लिहिल्यानंतर बाबासाहेबांना मसुदा समितीवर घेतलेलं आहे काँग्रेसने. पुस्तकाच्या नंतरचं आहे. पुस्तक प्रकाशित झालं 46मध्ये, 45मध्ये, आणि 46-47मध्ये बाबासाहेबांना घटना समितीवर घेतलं. काँग्रेसनं तो पाळलं नाही की हे आपल्या विरोधात बोलून राहिले, माझे विरोधक आहेत. त्यामुळे आपण याच्यावरती उपाय म्हणून हा कायम हे दाखवलं पाहिजे की जे RSS हिंदू महासभेचे लोक होते त्यांनी बाबासाहेबांना मदत केली का, किती मदत केली, का बरं मदत केली नाही, आज कसा काय कळवळा आला तुम्हाला बाबासाहेबांचा, हे प्रश्न आपण त्यांना विचारले पाहिजे. साथियो, माझं नाव संदीप, जालन्यावरून आलो आहे. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जसा उल्लेख केला की भगतसिंग सर्वांना हवा आहे, विचार नको आहे, आणि आमच्या तरुणांपैकी एक सर्वात मोठा तो प्रश्न आहे की त्यांना फाशी झाली होती, आणि त्यामुळे बऱ्यापैकी जो गांधीजींना विरोध करतो आहे किंवा तो एक वर्ग आहे त्यावर तुम्ही थोडंसं भाष्य करावं, कारण ते सर्वात मोठं कोडं आहे की या सर्व याच्यामध्ये गांधीजींचा सहभाग होता, ते फाशी थांबवू शकले असते, असा तो जो एक कोडा आहे त्याच्यावर आपण थोडंसं बोलावं. महात्मा गांधीचं राज्य नव्हतं, कोणाचं राज्य होतं, ब्रिटिशांचं. जर महात्मा गांधीत एवढीच ताकद असती किंवा त्यांनी एक पत्र लिहिलं किंवा ब्रिटिशांना सांगितलं आणि ब्रिटिशांनी ऐकलं, तर महात्मा गांधींची मिसेस म्हणजे त्यांची पत्नी, धर्मपत्नी कस्तुरबा गांधी यांचं तुरुंगात निधन झालं नसतं. महात्मा गांधींचे ज्यांना मानसपुत्र मानत होते महादेवभाई देसाई, जे त्यांचे स्वीय सहाय्यक होते आणि मानसपुत्र होते महात्मा गांधींचे, ते महात्मा गांधींचे मानसपुत्र होते महादेवभाई देसाई, कस्तुरबा गांधी त्यांची पत्नी, धर्मपत्नी, या दोघांचंही निधन हे तुरुंगात झालं आहे आणि दोघांची समाधी जी आहे ती तुरुंगात आहे. मग महात्मा गांधी जर एवढे पॉवरफुल असते आणि एवढं जर ब्रिटिश त्यांचं ऐकत असते तर नक्की भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी प्रयत्न केले, स्वतःच्या बायकोसाठी ते केला असता, मानसपुत्रासाठी तर केला असता. गांधींनी पूर्ण प्रयत्न केले, पण ब्रिटिशांची अशी मजबुरी होती, नाईलाज होता की मगाच मी सांगितलं की जे ICS अधिकारी होते त्या काळात, ते ICS अधिकारी संपूर्ण ब्रिटिशांचं जे ब्रिटिश होते किती, 64,000 ब्रिटिश होते आपल्या देशात. 64,000, आपण किती होतो, 30 कोटी. 64,000 ब्रिटिश फक्त आपल्या देशात. असं अर्ध्या जगावर ब्रिटिशांचं राज्य. ते राज्य कोण सांभाळते, ICS अधिकारी सांभाळतात सगळं राज्य, ते प्रशासन सगळं सांभाळून राहिले. आणि त्यांनी पत्र दिलं आहे त्यांच्या ICS लॉबीनी की जर भगतसिंगासारख्या आमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा खून करणाऱ्या भगतसिंगांसारख्या बंडखोरांना जर फाशीत तुम्ही शिक्षेत माफी देता नसाल तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. प्रशासन कोण पाहणार ब्रिटिशांचं. आणि स्वतः मी सांगितलं की लॉर्ड आर्विननी लिहून ठेवलं आहे की महात्मा गांधींनीच प्रयत्न केले एकट्याने भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी, पण आमचे हात प्रशासनाने बांधलेले होते.
माझा प्रश्न असा आहे सर, तुम्ही म्हटलं की बाबासाहेबांचा मतदारसंघ बांगलादेशला गेला, त्यामुळे काँग्रेसने आपल्या खासदाराचा राजीनामा घेऊन त्यांना तिथे संविधान सभेमध्ये घेतलं. तर सर 27 सप्टेंबर 1951ला बाबासाहेबांनी कायदेमंत्री असताना आपला पदाचा राजीनामा दिला. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांची पूर्ण मताची सरकार होती. बाबासाहेबांचा मुद्दा हा होता हिंदू कोड बिल यावं व ते पास व्हावं आणि ज्या हिंदू महिला आहे त्यांना त्यांचे मौलिक अधिकार मिळावे. जर पंडित जवाहरलाल नेहरू यांची सरकार होती, काँग्रेसची सरकार होती, मग त्यांचा मुद्दा तो बिल जे आहे तो काँग्रेस का बरं पास केलं नाही आणि बाबासाहेबांचा राजीनामा का बरं थांबवला नाही? तुम्ही एक गोष्ट बाबासाहेबांना सांगितलं की मी राजीनामा देतो हिंदू कोड बिल जर संमत होत नसेल तर, आणि नेहरूंनी सांगितलं, विनंती केली बाबासाहेबांना की नेहरूंच्या हाती म्हणजे सरकार होतं, म्हणजे आजसारखं एकाधिकारशाही नव्हती की नेहरूंनी आदेश द्यायचा आणि सगळ्यांनी निमूटपणे ऐकायचा. त्याच्यात अनेक हिंदुत्ववादी, काँग्रेसमध्ये अनेक हिंदुत्ववादी होते ना लोक असे, पण त्यांच्या गळीत ते सगळं उतरवलं नव्हतं, धर्मनिरपेक्षता किंवा या इतर तरतुदी सगळ्या. तर नेहरूंनी विनंती केली होती की मी टप्प्याटप्प्यानं हे हिंदू कोड बिल मी एक सोबत आणू शकत नाही, कारण अनेक जणांचा विरोध होऊन राहिला, सभागृहातला पूर्ण विरोध आहे, त्यामुळे मी टप्प्याटप्प्यानं आणेल, तुम्ही राजीनामा देऊ नका, विनंती केली होती. पण बाबासाहेब ठाम होते की नाही, हे जर मान्य होणार नसेल तर मी राजीनामा देऊन टाकतो. तुम्ही आणखी अभ्यास करा, हिंदू कोड बिलातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं नेहरूंनी संपूर्ण मान्य करून घेतल्यात आपल्या राज्याकडे, संपूर्ण मान्य करून घेतल्या. पण ही माहिती नाही त्यावेळेसची. हे लोकांनी काय केलं की तुमच्या कानावरती एकच बाजू टाकली आहे, दुसरी बाजूच कधी कळू दिली नाही. त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की नेहरूंची काहीतरी नाईलाज होता, हुकुमशाही नव्हती चालत की मी म्हणतो तर करा सगळेजण म्हणून, कारण चांगले दिग्गज लोक होते सगळे संसदेत, असे कमजोर लोक नव्हते. आज जसे कमजोर आहेत तसे नव्हते त्यावेळेस. मजबूती का नाम, हे तुम्ही त्या सगळ्यांचा अभ्यास केला म्हणून मजबूती का आला, तर मजबुरी हा शब्द कसा आला? हा मजबुरी का नाम महात्मा गांधी हा प्रचाराचा भाग आहे. जसं मग पांडे सरांनी सांगितलं की सोची समजी प्लॅनिंग किंवा साजिश किंवा जे काही आपण म्हणू एक प्लॅन करून की महात्मा गांधींना नेबळत दाखवायचं, भित्रा दाखवायचं, डरपोक मजबूर दाखवायचं, म्हणजे लोकांच्या मनात एक इमेज निर्माण होईल की असा डरपोक माणूस, असा भित्रा माणूस की एका गालावर झापड मारली की तो म्हणते दुसरा गाल पुढे करा, असा माणूस काय इंग्रजांच्या विरोधात लढला असेल, काय याचं स्वातंत्र्य मिळवून दिलं असेल, काय याने स्वतंत्र सैनिकांना मदत केली असेल. एक निगेटिव्ह इमेज तुमच्या मनात निर्माण झाली पाहिजे महात्मा गांधींची की हा माणूस काहीच करू शकत नव्हता पण विनाकारण याला मोठं केलं जात आहे, असं तुमच्या मनात भरलं गेलं पाहिजे. यासाठी मजबुरी किंवा जो नेबळटपणा किंवा अहिंसेचाही खूप चुकीचा अर्थ सांगितला जातो. मगच मी सांगणार होतो की महात्मा गांधींची जी अहिंसा होती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मला जे भेकाड लोक आहेत, कमजोर लोक आहेत, त्या भेकाड लोकांच्या अहिंसेपेक्षा शूरांची अहिंसा कधीही मान्य आहे. शूरांची हिंसा जी आहे ती कधीही मान्य आहे मला. का बरं असे बोलले ते? कारण त्यावेळेस जे सशस्त्र क्रांतिकारक होते त्याच्यात आपण प्रकर्षानं नाव घेतलं पाहिजे, कारण अनेक पुरोगामीचे लोक आहेत त्यांना माहित नाही की महात्मा गांधींच्या नेतृत्वात, आता जे जवळकर तुम्हाला माहित आहे, जहाल लेखक, सत्यशोधक जे जवळकरांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वात प्रवेश घेतला होता काँग्रेसमध्ये, आणि क्रांतिसिंह नाना पाटील ज्यांच्या नावाचा उल्लेख त्या काळात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होत होता की अर्ध्या जगावरती ब्रिटिशांचं राज्य आहे, पण हा कोणता सांगली सातारा 2 जिल्ह्यात की त्या ठिकाणी या क्रांतिसिंह नाना पाटील कोण आहे याचं राज्य चालते म्हणून. त्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. ते जेव्हा मंचावर जायचे भाषण द्यायला क्रांतिसिंह नाना पाटील, तेव्हा शट्टू डोकायचे आणि मंचावर आल्यावर म्हणायचे की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले त्याप्रमाणे या येडेगावच्या पाटलाच्या मुखातून महात्मा गांधी स्वातंत्र्याचा वेद बोलवत आहेत. इथून सुरुवात, गांधी बाबा की जय म्हणायचे. आणि त्यावेळेस ते जेव्हा महात्मा गांधींना भेटायला गेले त्यांनी सांगितलं की महात्माजी 42ची चळवळ तुम्ही सगळेजण तुरुंगात होते, आमच्या ताकदीनं आम्हाला जसं समजलं, जसं आकलन झालं त्या पद्धतीनं आम्ही आमची चळवळ चालवली 42ची तुमची. आणि तिथं काही ठिकाणी आम्हाला पत्र्या ठोकावं लागले, म्हणजे हातपाय तोडावं लागले काही लोकांचे, काही बलात्कार खून दरोडे करणाऱ्या लोकांचे हातपाय तोडावं लागले, आम्ही काही मालगाड्या पाडल्या, पण सर्वसामान्य जे लोक आहेत, जे निर्दोष लोक आहेत त्यांच्यावरती कोणावर आम्ही हात उचलला नाही कधी. ही चळवळ तुमच्या अहिंसेत बसते की नाही मला माहित नाही, पण आम्ही चळवळ तुमची चालू ठेवली. तेव्हा महात्मा गांधी त्यांना म्हणतात की तुम्ही चळवळ जिवंत ठेवली, हे महत्वाचं आहे, कारण की भेकळांच्या अहिंसेपेक्षा मला शूरांची हिंसा कधीही मान्य आहे, हे सांगणारे गांधी. त्यांच्या अहिंसेचं पूर्ण रूपच बदलून टाकलं.
एकच फक्त छोटासा पॉईंट शेवटचा सांगतो की जे एका गालावर झापड मारली की दुसरा गाल पुढे केला पाहिजे असं महात्मा गांधी कधीच आयुष्यात बोलले नाही. एक त्यांची हरिजन यात्रा होती अस्पृश्यता निवारणासाठी. त्या यात्रेच्या एका सभेत ते असं म्हणतात की या देशातल्या अस्पृश्यांवरती आम्ही सवर्णांनी एवढे अन्याय अत्याचार केले आहेत की त्यांनी जर आमच्या एका गालावर झापड मारली तर आम्ही दुसरा गाल पुढे करू आणि त्यावर जरी त्यांनी झापड मारली तरी सुद्धा त्यांच्यावर आम्ही केलेल्या अन्यायाचं परिमार्जन होऊ शकणार नाही. असं ते पूर्ण वाक्य आहे. ते पूर्ण वाक्य त्यांनी सोडून काढलं आणि फक्त एवढंच सांगतात की एका गालावर झापड मारली की दुसरा गाल पुढे केला पाहिजे. म्हणजे आपल्याला वाटते की काय किती मूर्ख होता गांधी. मी चळवळीतला एक कार्यकर्ता आहे अंजनकर सर. माझा एक प्रश्न आहे. पुरोगामी लोकांनी फुले शाहू आंबेडकरी विचार तर रुजवला, लोकांना सांगितला, मात्र गांधी विचारांशी फारकत घेतल्यामुळे सनातनी लोकांनी याचा फायदा घेतला. 100% घेतला. आपण मी मगाच म्हटलं की अनेक पुरोगाम्यांना हे माहीत नाही की सत्यशोधक जहाल सत्यशोधक असणारे जे जवळकर किंवा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला हे अनेकांना माहीत नाही. सत्यशोधक लोक गांधीसोबत जुळले होते हे अनेकांना माहीत नाही. गांधींनी स्वतः म्हटलेलं आहे की म्हणजे महात्मा फुलेंना जे आता बराचदा आरोप होतो ना की कोणी महात्मा म्हटलं, कोणी राष्ट्रपिता म्हटलं, महात्मा जे कोणी म्हटलंय महात्मा गांधींना रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा पदवी. स्वतः गांधींनी म्हटलं की मला महात्मा म्हणा म्हणून. पण गांधींनी महात्मा म्हटलेलं आहे कोणाला? महात्मा फुलेंना. तर हे विचार जे सत्यशोधकांचे किंवा पुरोगामी चळवळीचे आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचतच नाही की गांधी ही विद्रोही होता. गांधींना जेव्हा ब्रिटिश सरकारच्या विरोधात विद्रोह केला, अस्पृश्यतेच्या विरोधात विद्रोह केला, तेव्हा त्यांना हिंदू धर्मात राहून हिंदू धर्माशी विद्रोह केला. गांधीच्या कोणत्याही आश्रमात जा, तुम्ही मला देऊळ दाखवा, मंदिर दाखवा, देवघर दाखवा, दिसणार नाही तुम्हाला. राम म्हटलं गांधीने. पण धर्म जो आहे तो गांधींनी धर्मात राहून, धर्म बदलला नाही, धर्मात राहून विद्रोह करणं खूप कठीण आहे धर्माशी. तर हा विद्रोही गांधीच कधी समोर आला नाही. जेव्हा एकदा कस्तुरबांना जगन्नाथपुरीच्या मंदिरात घेऊन गेले महादेवभाई देसाई, तेव्हा प्रचंड कठोर शब्दात खडसावलं होतं गांधींनी महादेवभाईंना की याच्यानंतर असं करायचं नाही म्हणून. पण ह्या गोष्टी पोहोचत नाहीत बाहेर. विद्रोही गांधी पोहोचला नाही. गांधी कोण पोहोचला? बनिया गांधी, जो अस्पृश्यता मानत होता, चातुर्वर्ण्य मानत होता. असा प्रचार हे काय झालाय की त्यांनी अशा औषधं बनवून ठेवली आहेत सगळे विरोधकांनी. कोणाला कोणती औषध द्यायची त्यांना बरोबर माहिती आहे. जसं आता तुम्ही मजबुरीच्या याच्यावर मजबूती सांगितलं. आता आम्ही अनेक पंतप्रधान बघितले. त्याच्यानंतर आता निवडणुका ज्यावेळेस येतात त्यावेळेस काहीतरी टोमणे मारणारा पंतप्रधान, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं हावभाव करणारा पंतप्रधान, त्याच्यानंतर मंत्रालयात मुद्दे मांडतानाही वेगळ्या पद्धतीचा पंतप्रधान आम्ही बघतो आहोत. तर ज्या पद्धतीनं तुम्ही मजबुरीच्या ऐवजी मजबूती आणली, तर या विषयावर तुम्ही गांधी विचारधारेच्या माध्यमातून काही गोळ्या, बिस्किट, चॉकलेट वगैरेचे काही विचार व्यक्त कराल का? आज तुम्ही जे सांगितलं, आता मी नेहमी सांगतो, अनेकांना पटत नाही ती गोष्ट, पण मी सांगतो की मोदीच्या जागी कोणीही असतं या जागी त्याने हेच केलं असतं. कोणी असतं त्याच्या जागी. कारण की काय झालं की ते ज्या विचारधारातून आले, जर झाडच विषारी आहे त्याचं एक फळ, आज आपण म्हणतो की नाही की मोदींच्या जागी दुसरा कोणीतरी आणला पाहिजे, भले त्याच पक्षातला का असो ना, त्याच विचारधारेतला का असो ना. अरे ते विचारधाराच विषारी आहे, ते झाडच विषारी आहे. त्याचं एक फळ गोड आणि एक फळ नाही असू शकत. त्यातलं कोणतेही फळ तोडून आणाल तर ते एक फळ तुम्हाला विषारीच लागणार आहे. याच्यावरती उपाय एकच आहे तुमचा. मी जे म्हटलं मगा की आपल्यासारखे जे काही आज या शिबिराला आलेले लोक आहेत यांना वैचारिक लढ्यासाठी दारुगोळा पुरवणं, जो वैचारिक लढा यांना लढायचा आहे. आपण का बरं बोलू नाही शकून राहिलो? अनेकांची इच्छा असते, अनेकांच्या मनाला माहीत असते की हे खोटं आहे, जे काही मी व्हॉट्सअपवर वाचून राहिलो हे खोटं आहे. पण खरं काय आहे? मग बरं माहीत आहे खरं, पण त्याला काही संदर्भ पुरावा आहे का, कुठं आहे का ते माहीत नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो, एक तर पहिले घाबरतो. 100 लोकांचा ग्रुप आहे, त्या 100 लोकांमध्ये जर 5 लोक त्या विचाराचे असतील ना, विरोधी विचाराचे आपल्या, तर ते ठामपणे त्यांचा विचार मांडतात. पण याच्यात 95 लोक आपल्या विचाराचे असले ना, ते घाबरतात तिथं विचार मांडण्यासाठी. कशाला वाद करत बसायचं आपण.
जाऊ द्या ना, कोण एवढं पाहत बसेल. मग सरांनी जे सांगितलं, पांडे सरांनी, की सहज गुगलवरती उपलब्ध आहे. आणि मी काही इथं ॲडव्हर्टाईज करायसाठी आलो नाही, पण हा जो तुम्ही प्रश्न विचारला याच्यावरतीच मला उपाय पाहिजे होता की असं का बरं होऊन राहिलं. म्हणून मी एक पुस्तक लिहिलं, स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव, की मी असा विचार केला की हे संदर्भ जे शोधायला त्रास होऊन राहिला लोकांना, यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला जो त्रास होऊन राहिला सोशल मीडियावरती किंवा तसं प्रत्यक्ष म्हणा, या सगळ्यांचं एकत्रीकरण झालं पाहिजे, कुठेतरी एकाच जागी सगळं काही भेटलं पाहिजे लोकांना. म्हणून ते पुस्तक लिहिलं. तर मग यांच्या स्थापनेपासून तर या गव्हर्नमेंट आता जे काही करून राहिली इथपर्यंतचे सगळे पुरावे, आकडेवारी सहित सगळं मी त्याच्यात दिलेलं आहे. तर वैचारिक दारुगोळा. तर आपण जे लोक आहोत हे असे जागोजागी ज्या काही सामाजिक चळवळी आहेत त्यांनी पहिले तर शिबिरं घेतले पाहिजे. कोणते, फक्त असे नाही आता आले तुम्ही ऐकलं निघून गेलं असं नाही, ह्या गोष्टी तुम्हाला मांडता आल्या पाहिजे. मांडताना काय अडचणी येतात, आता विकास दादा तिथं, विकास दादांची पूर्ण टीम आहे, यांचे सगळ्यांचे नंबर घ्या. तुम्हाला कोणत्या बाबतीत काय मांडण्यासाठी कुठं अडचण येते ते सांगा. आपण याच्यानंतर मी दादाने सांगतो की असा ग्रुप करा की त्याच्यावर कोणाचा काही प्रश्न असला तर टाका, त्याच्यावरती आपण उत्तर देऊ. तुम्हाला कोणीतरी कुठं सोशल मीडियावर प्रश्न विचारते ते आम्हाला सांगा, आपण त्याचं उत्तर देऊ. आपल्याजवळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त ते कसं आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण त्याच्यात ट्रेन झाला पाहिजे की तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. काही प्रश्नाची उत्तर माझ्याजवळ आहे, काही दादाजवळ आहेत, काही तुमच्याजवळ आहेत, ते असे विखुरलेले नको, एकाच जागी पाहिजे.